लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो संक्रांतीला नेमका किती हप्ता भेटणार आहे? 3,000 रुपये भेटणार का 1,500 रुपये भेटणार? याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो हप्ता नेमका कधी भेटणार आहे? खरंच तुम्हाला संक्रांतीला हप्ता भेटणार आहे का, की त्याच्यानंतर तुम्हाला हप्ता भेटणार आहे? याच्याबद्दल पण एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 17वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये. मग 17वा हप्ता त्यांना भेटणार आहे का? त्याचबरोबर 18वा 19वा हप्ता त्यांना भेटणार आहे का? तर या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देतो, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा लाडक्या ताईंनो व्हिडिओ बघायचा आहे. बघा सगळीकडे तुम्ही बघितलं असेल, आता बघितलं असेल सगळीकडे, म्हणजे असं नाही की आपल्या फक्त YouTube चॅनलवर असेल, तर टीव्हीवर, न्यूजपेपरवर सगळ्या ठिकाणी प्रचारामध्ये देखील या ठिकाणी सगळीकडे वापरत आहेत की 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. जवळजवळ 6 ते 7 न्यूजपेपर असतील किंवा आता हे छगन भुजबळ साहेबांचं असेल किंवा अजून बऱ्याच आमदार खासदारांनी या ठिकाणी नगरपालिकेमधल्या यांनी काय केलेले आपले आपले 3,000 रुपयाचे बॅनर बनवलेले आहेत. मग हे सगळेजण असताना या ठिकाणी लाडक्या बहिणींना संक्रांतीचे 3,000 रुपये भेटणार का? कारण की आता लाडक्या बहिणी आशेने बघत आहेत की बाबा सगळीकडेच दिसायला लागले, म्हणजे असं नाही की फक्त आम्ही युट्यूबवर बांधवच म्हणतोय, सगळ्याच ठिकाणी म्हणत आहेत की मकर संक्रांतीला 3,000 रुपये भेटणार. तर मग खरंच 3,000 रुपये भेटणार आहेत का, आणि ते नेमके कधी भेटणार आहेत? तर लाडक्या बघा सगळ्यांचे हे प्रश्न या ठिकाणी येत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी याच्यावर उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला 1,500 भेटणार का 3,000 रुपये भेटणार? नेमके तुम्हाला संक्रांतीला किती हप्ता भेटणार? GR कधी येणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संक्रांत किती हप्ता भेटणार आहे? सगळीकडे चालू आहे 3,000 3,000 3,000. एबीपी माझा बोलते, थोडक्यात बोलते, महाराष्ट्र टाइम बोलते, ॲग्रोवन बोलते, साम टीव्ही बोलते, नवशक्ती बोलते. याचबरोबर आपल्या राज्याचे मंत्री आहेत छगन भुजबळ साहेब, त्यांच्या पण या ठिकाणी पोस्ट व्हायरल होईल की लाडक्या बहिणींना संक्रांतीमुळे 3,000 भेटणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, जो GR येणार आहे तो GR सगळं ठरवणार आहे. आणि GR तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला 1,500 रुपयाचा GR येणार आहे. याच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला कन्फर्म सांगतो, सुरुवातीलाच सांगत आहे, कारण की 3,000 रुपये वाटपाचं अजून कोणी बोललेलं नाहीये. ते म्हणजे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याच्याबद्दल काहीच बोललेलं नाही. त्याच्यामुळे जे माणसं या ठिकाणी हप्ता टाकतात, ऑफिशियल जी माहिती सांगतात, त्यांच्याकडून आलेलं नाही. आदिती तटकरे मॅडम यांनी 3,000 बद्दल काहीच बोललेलं नाही. स्पष्ट शब्दात सांगायला तुम्हाला. आता तुम्ही म्हणत असाल की सर मग 3,000 रुपये सगळीकडे दिसायला लागले, हे सगळेजण सांगायला 3,000 रुपये भेटणार आहेत, तर मग खरंच 3,000 भेटणार का? तर एक गोष्ट तुम्हाला डायरेक्ट मी क्लिअर करून सांगतो लाडक्या बहिणींनो, सरकार असेल किंवा काही जरी असतील, त्यांना 3,000 रुपये देण्याची पण इच्छा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता निवडणुका लागल्यात, निवडणुकामुळे लाडक्या ताईंना खुश करण्यासाठी 3,000 रुपये पण ते देतील. पण एक गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतो, रेकॉर्डिंग करून ठेवा. 10 तारीख आहे, 10 जानेवारी. तर लाडक्या ताईंनो बघा, 15 तारखेला निवडणुका असणार आहेत आणि 15 तारखेच्या अगोदर जर या ठिकाणी 3,000 रुपये दिले, परत सांगतो तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा, कारण ही माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही. रेकॉर्डिंग करायची असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा. मी काय म्हणतो ते व्यवस्थित समजून घ्या. 15 तारखेला निवडणुका आहेत आणि 15 तारखेच्या अगोदर जर सरकारने या ठिकाणी 3,000 रुपये अचानक टाकले, अचानक टाकणं म्हणजे काय, 2 हप्ते एकत्र टाकणे, 18वा हप्ता 19वा हप्ता जर एकत्र 3,000 रुपये टाकले, तर या ठिकाणी विरोधी पक्षामधले या ठिकाणी ते चालून देणार नाहीत. आचारसंहितेचं नाव पुढे करणार आणि ते सांगणार की आचारसंहितेच्या काळामध्ये या ठिकाणी 1,500 रुपये दिले तर काही बोलणार नाही, कुणी काहीच बोलणार नाही, कारण की 1,500 रुपये हप्ता लाडक्या बहिणीला भेटू शकतोय. पण या ठिकाणी मतासाठी जर 3,000 रुपये टाकले सरकारने, तर या ठिकाणी विरोधी पक्षामधले डायरेक्ट म्हणणार आचारसंहितेचा भंग झालेला आहे, आचारसंहितामध्ये तुम्हाला टाकता येणार नाही, निवडणुकामुळे तुम्ही लाडक्या बहिणीचे मतं घेण्यासाठी 3,000 रुपये टाकायला, संक्रांत भेट तुम्हाला आत्ताच सापडली का? अगोदर तुम्ही 3,000 कधी टाकले नव्हते, निवडणुका झाल्या 1 वर्षापासून कधी 3,000 कधी टाकले नव्हते, मग यावेळेसच तुम्हाला 3,000 रुपये कसे टाकायला जमायले? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार. हे तुम्हाला मी आज सांगतोय, 10 जानेवारी आजची डेट लिहून घ्या. तेच सांगतो तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यामुळे सरकार दुविधा अवस्थेमध्ये आहे. ते जरी म्हणत असतील सगळीकडे दिसते तुम्हाला 3,000 3,000 3,000, पण मी तुम्हाला लाडक्या बहिणींनो परत सांगतोय, सरकारवर पण प्रेशर आहे. जर त्यांनी 3,000 टाकले तर ते आचारसंहितेचा या ठिकाणी भंग असा कार्यक्रम करू शकतात विरोधी पक्षामधले.
त्याच्यामुळे सरकारवर पण हे टेन्शन आहे की बाबा 3,000 टाकायचे का 1,500 रुपये टाकायचे. आता छगन भुजबळ साहेब या ठिकाणी ऑलरेडी पक्षामध्ये सत्तेमध्ये ऑलरेडी सत्तेमध्ये बघा, त्यांची पोस्ट तुमच्या समोर दिसते. 3,000 रुपये त्यांनी ऑलरेडी सांगितले टाकायचं, पण या ठिकाणी ते टाकू शकणार नाहीत. जरी त्यांच्या मनात इच्छा असेल, सगळ्यांच्या मनात इच्छा असेल 3,000 रुपये टाकायचे, पण टाकू शकणार नाहीत 15 तारखेच्या अगोदर. निवडणुका लागून द्या, निवडणुका संपून द्या, 3,000 काय 4,500 टाकले तरी दुसऱ्याला काय फरक पडणार नाही. पण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर जर 3,000 रुपये टाकले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी मी गुरुदादा तुम्हाला या ठिकाणी एक माझं मी वैयक्तिक मत सांगायलो. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, या सगळ्या ठिकाणी 3,000 रुपये सांगितलंय भेटणार आहेत, पण मी माझं वैयक्तिक मत सांगतो लाडक्या बहिणींनो की ह्या गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतील. 3,000 नाही भेटणार तर 1,500 रुपये तुम्हाला अकाउंटला येणार आहेत. 15 तारखेच्या अगोदर वाटप झालं तर 15 तारखेच्या अगोदर वाटप झालं तर 1,500 रुपये तुम्हाला देतील. कारण की जर त्याच्या अगोदर झालं तर आचारसंहिताचा भंग होईल अशा स्वरूपात ते बोलू शकतात. म्हणून 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील. आणि GR पण लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, GR पण तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट शब्दात बोलणारा माणूस आहे लाडक्या बहिणींनो, मी घुमून फिरून बोलणारा माणूस नाहीये. 1,500 का 3,000 स्पष्ट शब्दात माझ्या मते मी तुम्हाला सांगतोय 1,500 रुपये तुम्हाला भेटणार. आता बघा राहिला प्रश्न 15 तारखेच्या अगोदर म्हणजे आपली संक्रांत आहे 14 तारखेला, सगळीकडे चालू आहे की संक्रांतीच्या पूर्वी भेटणार. पण आता या ठिकाणी निवडणूक असल्यामुळे शक्यता खूप कमी आहे. परत सांगतो लाडके बहिणींनो, मी फिरत नाही या गोष्टी, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगतोय. 1,500 रुपये तुम्हाला या 4-5 दिवसात भेटणं मुश्किल आहे. निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकाचा या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणणार की तुम्ही 3,000 रुपये का दिले, 1,500 का दिले, ऑलरेडी तुमचे मतं तुम्हाला घ्यायचे ते हे कारण होऊ शकते समोर. त्याच्यामुळे शक्यता या ठिकाणी कमी असणार आहे. पण तरी पण आदित्य तटकरे मॅडम यांना मी आता उद्या पर्सनली मेसेज किंवा कॉलवर बोलणार आहे. त्यांच्या PNना पण मी बोलणार आहे की नेमकं पैसे कधी वाटप होणार आहे ते तुम्हाला मी उद्या सांगेन. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला मी गोष्ट क्लिअर करून टाकली की 3,000 भेटणार का 1,500 भेटणार. पण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट अजून लक्षात घ्या, हा गुरुदादा हे सांगायलो सत्य गोष्ट सांगायलो 1,500च भेटणार. पण माझ्या मनामधून असं वाटतंय की लाडक्या बहिणीला संक्रांत 3,000 रुपये भेटावे. 3,000 भेटायला पाहिजेत, खूप खुश होईल. म्हणजे मी मागणी करतो सरकारला, भले तुमचं काय निवडणुका आचारसंहिता ती तुम्ही तुमचं बघून घ्या, पण लाडक्या ताईंना संक्रांतीला 3,000 रुपये भेटावेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. गरीब लाडक्या ताई आहेत, त्यांना जर संक्रांतीला 3,000 भेटले खूप चांगलं होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, 17वा हप्ता तर भेटला नाही बऱ्याच लाडक्या ताईंना, 18वा 19वा हप्ता तरी त्या लाडक्या ताईंना भेटावा, 3,000 रुपये अकाउंटला यावेत अशी सरकारकडे आपली विनंती आहे. ह्या गुरुदादाची विनंती आहे की सरसकट सर्व लाडक्या ताईंना 3,000 रुपये भेटावेत ही मागणी. परत लाडक्या ताईंनो कन्फ्युजन करून घेऊ नका, मी काय म्हणतो ते समजून घ्या. ही आपली मागणी आहे, 3,000 रुपये भेटण्याची आपली मागणी आहे की 3,000 रुपये भेटावेत. सरकार 3,000 रुपये देणार आहे, 3,000 रुपये हप्ता पडणार आहे असं मी म्हणणारा नाहीये, पण सरकारने 3,000 रुपये टाकावेत अशा स्वरूपाची मागणी मी सरकारकडे करत आहे. तुम्हाला काय वाटतं लाडके कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री